नमस्कार मित्रांनो. काल 12 जून 2024 तिसऱ्या शिफ्टला मी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्यसेवक 40% या पदासाठी फॉर्म भरलेला होता. माझा तिसरा शिफ्टला पेपर झाला 4:30 ते 6:30 वाजता. तर त्या पेपरमध्ये काय क्वेश्चन वगैरे आले ते, पेपर कसा होता, सोपा होता, अवघड होता, हे सांगण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवत आहे. मी नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा या तालुक्यामध्ये आरोग्य सेवक या पदावर कार्यरत आहे 2021पासून. जवळजवळ 3 वर्ष होतील आता मला. तर जिल्हा परिषद सोलापूरला आरोग्यसेवक या पदासाठी फॉर्म भरण्याचं कारण असं की मी सोलापूर जिल्ह्यामधला रहिवासी आहे. बदली वगैरे ह्या गोष्टी होण्यासाठी वेळ लागतो, त्यापेक्षा सरळ सेवेने जिल्हा परिषदमध्ये आरोग्यसेवक या पदी नियुक्ती झाली तर मग मला बरं पडेल माझ्या जिल्ह्यात जाण्यासाठी. त्यामुळे मी पेपर दिलेला. तर पेपरमध्ये कसे क्वेश्चन आले ते काय ते मी लिहिलेले आहे, मी तुम्हाला शेअर करतो ते. तर प्रथमतः मी 2021 साली जो पेपर दिलेला त्याचा आणि ह्याच्या पॅटर्नमध्ये फक्त तांत्रिकचे जे प्रश्न आहेत तेच सिलेबस चेंज झालेला आहे, बाकी सिलेबस सेम आहे. असेच प्रश्न होते मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता आणि जी केचे 2021च्या पेपरमध्ये पण. मराठी आणि गणित हे 2 विषय जे आहेत 15 30 क्वेश्चन ते बऱ्यापैकी सोपे आलेले होते. तांत्रिक प्रश्न जे आहेत तर त्याचा सिलेबस चेंज झालेला आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी 10वीचं भाग 1 आणि भाग 2 सायन्स वाचलेला आहे नीट, तर त्यांना तांत्रिकचे प्रश्न सोपे जातील. तर आता आपण सुरुवात करूया. 15 मार्काचे मराठी व्याकरण आलेलं आहे. तर त्यामध्ये एकूण म्हणजे मी असं ऐकलं की पहिल्या दिवशी 10 तारखेला आणि 11 तारखेला जे 3 शिफ्ट झाल्या आरोग्यसेवक 40%च्या, तर त्यामध्ये पॅराग्राफ नव्हता आलेला. पण काल 12 तारखेच्या तिसऱ्या शिफ्टमध्ये इंग्लिशमध्ये मराठीमध्ये 5 मार्काचा एक पॅरेग्राफ आलेला. तर पॅरेग्राफवर 5 क्वेश्चन आलेले होते आणि म्हणीचं अर्थ वाक्यात हुडकायचा होता. एक म्हण दिलेली आहे, तर त्या म्हणीचा अर्थ कुठल्या वाक्यात तंतोतंत जुळतो असे 2 क्वेश्चन होते. तर 3 नंबरमध्ये व्याकरणदृष्ट्या चुकीचा भाग कोणता आहे वाक्यातील हे ओळखायचं होता. म्हणजे त्याचं कसं ABCDE असे 5 भाग दिलेले होते आणि त्यापैकी व्याकरणदृष्ट्या चुकीचा भाग कुठला आहे हा ओळखायचा होता ABCDE पैकी. तर त्याला 1 गुण होता. चौथा, वाक्यातील शब्दाचा अर्थ समानार्थी शब्द निवडा असे 2 होते. त्यामध्ये एक क्वेश्चन मी पुढं क्वेश्चन पण लिहिलेले आहेत, जेवढे आठवत आहेत तेवढे ते पण सांगतो तुम्हाला. तर नंतर इंग्रजी 15 मार्क, त्यामध्ये पॅराजंबल एक 5 मार्काचं एक म्हणजे सिंगल क्वेश्चन, त्याच्यावर 5 मार्काचे 5 क्वेश्चन होते. तर ABCDEF असे 6 वाक्य दिलेले होते इंग्रजीचे आणि ते खालीवर दिलेले होते. आपल्याला ते अर्थपूर्ण सिरीजमध्ये लावायचे होते. आणि त्यानंतर त्यांनी क्वेश्चन विचारलेले की बाबा पहिलं वाक्य कुठलं, तिसरं वाक्य कुठलं, दुसरं वाक्य कुठलं, चौथं वाक्य कुठलं असे 5 क्वेश्चन होते. त्याच्यानंतर करेक्ट स्पेलिंगसाठी एक क्वेश्चन होता, इनकरेक्ट स्पेलिंगसाठी एक क्वेश्चन होता. म्हणी वाक्यप्रचार हे जे 4 क्वेश्चन होते, म्हणजे म्हणीचे 2 आणि वाक्यप्रचार 2. आणि व्याकरणदृष्ट्या बरोबर वाक्य कुठले ओळखा ते एक होतं 1 मार्काचं, आणि चुकीचं वाक्य ओळखा ते एक होतं. म्हणजे 5 वाक्य दिले त्यातले बरोबर वाक्य ओळखा 5 पैकी कुठलं आहे ते. आणि 5 चुकीचे दुसरा क्वेश्चन होता व्याकरणदृष्ट्या चुकीचं वाक्य ओळखा, त्यात 5 बरोबर किंवा 4 बरोबर दिलेत आणि त्यातलं एक ओळखायचं होतं चुकीचं कुठलं आहे ते. आणि शेवटीचं होतं अर्थपूर्ण वाक्याच्या जोड्या किती. म्हणजे पार्ट एमध्ये 3 वाक्य, पार्ट बीमध्ये 3 वाक्य होते. पार्ट ए आणि बीचे आपल्याला जोडी जुळवायची होती आणि त्या जोड्यांपैकी किती जोड्यांचे अर्थपूर्ण वाक्य होते ग्रॅमॅटिकली, तर त्याचे 2 क्वेश्चन होते. ते असे 15 क्वेश्चन इंग्रजीचे. त्याच्यानंतर गणिताचे सिटिंग अरेंजमेंटवर एक 5 मार्काचा क्वेश्चन होता. त्यामध्ये सिटिंग अरेंजमेंटचं थोडंसं अवघड असल्याने वाटलं मला. बाकी लॉजिक आणि ब्लड रिलेशनवर 5 क्वेश्चन होते. लॉजिक आपलं चायनीज
सिम्बॉलिक लॉजिकल रिझनिंग होतं आणि ब्लड रिलेशनचं एक क्वेश्चन होते. असे सगळे मिळून 5 क्वेश्चन त्याचे, सिटिंग अरेंजमेंटचे 5 क्वेश्चन होते. आणि जे ॲक्च्युअल गणित आहे तर त्या गणितमध्ये सरळ व्याजाचा एक क्वेश्चन होता, मिश्रणावर एक होता, भागीदारीवर एक, शेकडेवारीवर एक आणि सरासरीवर एक. आणि ती 5च्या 5 क्वेश्चन सोपे होते आणि रिझनिंगचे पण 5 क्वेश्चन सोपे होते. फक्त सिटिंग अरेंजमेंटचा एक क्वेश्चन होता वेळखाऊ. तर तुम्ही जर त्याला नीट वेळ देऊन शांत डोक्याने सोडवलं तर तो पण सोपा होता क्वेश्चन. तर हे गणिताचे झाले, म्हणजे गणित, मराठी आणि इंग्रजी ही 45 क्वेश्चन झाले. त्याच्यानंतर 15 मार्काचं जनरल नॉलेज जे आहे त्यामध्ये करंट अफेअरचे 5 क्वेश्चन होते आणि जी केचे 10 क्वेश्चन होते. आणि त्या जी केमध्ये तुम्ही ज्या जिल्हा परिषदला फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यावर 2 क्वेश्चन 100% येत आहेत. आणि त्याच्यानंतर मग जो तांत्रिकचा विषय आहे तर तांत्रिकच्या जे 40 क्वेश्चन येत आहेत त्यामध्ये 10वी सामान्य विज्ञान भाग 1वर 15 क्वेश्चन आहेत जेमतेम आणि पार्ट 2वर 15 क्वेश्चन आहेत. म्हणजेच एकंदरीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या 3 सेक्शनचे मिळून 30 ते 32 क्वेश्चन आहेत. आणि इतर जे 10 क्वेश्चन आहेत ती पण सायन्स रिलेटेडच आहेत, पण त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन वगैरे ह्याचे 2-3 क्वेश्चन आहेत आणि ते पण एकदम सोपे आहेत. तुम्ही जर आपत्ती व्यवस्थापन वाचलं नाही तरी तुम्ही ते अंदाजे उत्तर देऊ शकताय. उदाहरणार्थ ते फर्स्ट एड जे आपत्ती व्यवस्थापनमध्ये असतं तर त्यामध्ये त्याचा उपयोग कशासाठी करतात असे क्वेश्चन सोपे एकदम आलेले होते. म्हणजे त्याच्यासाठी स्पेशल वाचायचे वगैरे असं काही नाही. फक्त जे 2005ला ॲक्ट पास झालेला होता, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट, तो कधी पास झाला किंवा NDRFची स्थापना कधी झाली किंवा त्याचे कोण चेअरपर्सन असतात वगैरे ह्याच्या संदर्भात थोडंसं वाचून जा. आता उद्यापासून किंवा आजपासून 50% जी आहे आरोग्यसेवक भरती त्याचे पेपर चालू होत आहेत. आणि शिवाय आरोग्यसेविका हे जे पद आहे त्यासाठी पण ह्याचं थोडेफार क्वेश्चन वगैरे फायदेशीर पडू शकतात. त्यातल्या त्यात मी सांगेल की तांत्रिकसाठी 10वी सायन्सचं पार्ट 1 पार्ट 2 वाचून जा, तुम्हाला 100% त्यातलेच येते सगळं आणि एकदम सोपे क्वेश्चन आहेत. आणि जेवढे आठवतात तेवढे क्वेश्चन मी इथं टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्वात पहिला इंग्रजीचं मी सांगतो. करेक्ट स्पेलिंगसाठी जे एक क्वेश्चन आलेला आहे त्यामध्ये 4 शब्द दिलेले होते. त्यामध्ये डिस्कवर ह्या शब्दाचं स्पेलिंग करेक्ट वाटलं मला. इनकरेक्ट स्पेलिंग ओळखा, त्यामध्ये बाकीचे बरोबर दिलेले होते. एक्सपिरियन्सचं स्पेलिंग चुकलेलं होतं ते मी लिहिलेलं आहे. आणि म्हणी वाक्यप्रचारमध्ये स्प्लिट द कोकोनट इंटू 2 हाल्व्स म्हणजे 2 भागात नारळाला तोडणे असं एक म्हण आलेली होती. बाकीचे इंग्लिशची क्वेश्चन मला आता ते एक पॅराजंबलचं 5 मार्काचं आणि दुसरे जे आठवते तेवढे मी सांगितले. मराठीमध्ये समानार्थी शब्दाचं ते मावळतीकडेचं समानार्थी विचारलेलं होतं, ते पश्चिमेकडे ती एक लिहिलेले मी. आणि बाकीचे काय आठवत नाही मला, सोपेच होते मराठीचे. त्यात पण असं पॅराजंबल वगैरे दिलेले होते, 2-3 त्याचे होते, 1-2 समानार्थी होते आणि सेंटेन्स स्ट्रक्चर संदर्भात 1-2 होते. सोपे होते एकंदरीत. आणि गणिताचे जे 5 क्वेश्चन आले ते 5चे 5 क्वेश्चन मी इथे लिहून दिलेले तुम्हाला. पहिला क्वेश्चन होता म्हणजे सरासरी संदर्भात क्वेश्चन होता. 40 किलो वजनाचे 4 मुलं आहेत आणि 52 किलो वजनाचे 3 मुले आहेत, तर त्यांचे एकूण वजन किती आहे असं क्वेश्चन होता. काय उघड गुणाकार करायचा होता, बेरीज करायचे, सोपं क्वेश्चन होता. दुसरा क्वेश्चन होता 4,400 रुपये वाटायचे आहेत दीपक आणि अमनमध्ये आणि त्या दोघांना किती टक्के वाटायचे आहेत वगैरे त्याचं रेशिओ दिलेला होता. आणि अमनला जी रक्कम भेटणार आहे त्याच्या 80% किती होतील असं क्वेश्चन होता. तर त्याचं पण उत्तर आहे, सोपं आहे क्वेश्चन. त्याच्यानंतर एक व्यक्ती 10% दराने 7 वर्षासाठी अर्धा पगार त्याचा सरळ व्याजाने गुंतवतो. जर त्याला व्याज म्हणून 4,550 रुपये भेटले तर त्याला पगार किती असा क्वेश्चन होता, तो पण सोपा होता. 4 नंबरचा क्वेश्चन होता दूध आणि पाणी याचं मिश्रण 3:2 आहे 40 लिटरचं, तर 15 लिटर मिश्रण काढलं तर पाणी किती उरेल असा एक क्वेश्चन होता मिश्रणचा, तो पण सोपा होता. आणि 5वा क्वेश्चन होता मतदानमध्ये एक व्यक्ती 55% मते घेऊन 500 मताने जिंकला तर हारलेल्या व्यक्तीला किती मते पडली, हा पण सोपा आहे क्वेश्चन. त्याच्यानंतर तांत्रिकचे क्वेश्चन, जी केचे क्वेश्चन पाहूयात आपण. तर जी केमध्ये जे सोलापूर रिलेटेड 2 क्वेश्चन आलेले जिल्हा परिषद सोलापूरसाठी, तर त्यामध्ये सोलापूरमधील भुईकोट किल्ला कोणाच्या शासनकाळात बनवला गेला हा एक क्वेश्चन होता.
अक्कलकोट स्वामीचा कालखंड विचारलेला होता दुसरा क्वेश्चन. त्याच्यानंतर करंट अफेअरमध्ये ICC वुमन्स ब्रँड ॲम्बॅसेडर कोणाला केलेला आहे, ते सना मीर म्हणून आहे उत्तर. पाकिस्तानी T20 प्लेयर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र टेक्स्टाईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्यालय कुठे, हा एक क्वेश्चन होता. महाजनको किती नंबरची कंपनी आहे, जी स्टेट म्हणजे उदाहरणार्थ राज्य सरकारची मालकी असलेली मोठ्यात मोठी कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये महाजनकोचा कितवा क्रमांक लागतो, हा एक क्वेश्चन होता. परत सीडॅकनी एक लॅब चालू केली ती, तर सीडॅक कुठे आहे असा एक क्वेश्चन होता. सीडॅक पुण्याला आहे. त्याच्यानंतर बाल्को कंपनीचं नाव आलेलं, बाल्को कंपनी कुठल्या राज्यात आहे असा एक क्वेश्चन होता. आता मला एवढेच आठवत आहेत 7-8, बाकीचे करंटचे वगैरे मी सांगितले. आणि त्याच्यानंतर तांत्रिकमध्ये जे 40 क्वेश्चन आलेले त्यामधले मला जवळजवळ 10-11 आठवले, मी ते लिहिले. पॅटिओल कशाचा भाग आहे म्हणून एक क्वेश्चन होता. मानवाने शेती करण्यास सुरुवात केली केव्हा केली असा एक क्वेश्चन होता, 10,000 वर्षापूर्वी. लंगफिश हा दुवा आहे कुठल्या 2 केडरचा, हा एक क्वेश्चन होता. मासे आणि उभयचर. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन होता, तेलात आणि पाण्यात विरघळणारे विटॅमिन, तर तेलात किती विरघळतात आणि पाण्यात किती विरघळतात असं विचारलेलं. 4 तेलात आणि पाण्यात 2 असं उत्तर आहे त्याचं. धातू सदृश्य म्हणजेच मेटेलॉइड, तर 5 ऑप्शन दिले ते, त्यामध्ये कार्बन होतं, नायट्रोजन होतं, परत बोरॉन होतं, ऑक्सिजन होतं आणि अजून एक होतं. त्यापैकी बोरॉन हे धातू सदृश्य आहे. बोरॉन, जर्मेनियम, सिलिकॉन वगैरे. आणि परत आवर्त सारणीमध्ये समान संयोजन असलेली जी मूलद्रव्ये ती आवर्तामध्ये भेटतात का गणामध्ये भेटतात, हा एक क्वेश्चन होता. तर सेम गणमध्ये सर्व मूलद्रव्यांचे संयोजन सेम असते, आपल्याला माहिती आहे हे. तर परत दृष्टी सातत्य म्हणजे काय, असा एक क्वेश्चन होता. तर जे आपण पाहतो तर सेकंदाच्या कितव्या तरी हिस्स्यामध्ये ना ते आपल्या डोळ्याच्या वर तसंच राहतं. त्याच्यामुळेच आपण TV वगैरे पाहताना आपल्याला असं वाटतं की ते चालतंय फिरतंय, पण ॲक्च्युअलमध्ये ते फ्रेम असतात फोटोच्या, ते एकदम स्पीडमध्ये एका सेकंदात 100-200 स्पीडने आपल्या डोळ्यासमोरनं जातात आणि आपल्याला वाटतं की आपण पिक्चर बघतो, ते क्वेश्चन होता. सूत्री विभाजनावर एक प्रश्न होता की ते जरा एकदम अवघड क्वेश्चन होता की बाबा ज्यावेळेस विभाजन होतं त्यामध्ये ते DNA वलयांकित होतं त्यावेळेस कुठं होतात असा एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर एक क्वेश्चन होता, नैसर्गिक नसणारा पॉलिमर कुठला, तर त्यामध्ये DNA RNA ऑप्शन होते, त्यातलं एक उत्तर लिहिले मी. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता वायू प्रदूषक आहे असा एक क्वेश्चन होता. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि इतर असे 4 ऑप्शन होते. त्यापैकी कार्बन मोनॉक्साईड हे उत्तर आहे. कार्बन मोनॉक्साईड होतं, सॉरी कार्बन डायऑक्साईड नाही, CO कार्बन मोनॉक्साईड, ते वायू प्रदूषक मध्ये ते उत्तर आहे. आणि एक क्वेश्चन होता ते मला आता नेमकं आठवना, पण त्याचं उत्तर मी कॅल्शियम हायड्रॉक्साईड लिहिलेलं आहे बहुतेक. चुन्याची निवळीला सायंटिफिक नेम काय आहे असा क्वेश्चन होता, त्याचं उत्तर मी हे लिहिलेलं आहे. आणि इतर क्वेश्चन बऱ्यापैकी माझ्या शिफ्टला फॉर्म्युला बेस क्वेश्चन होते, 15 क्वेश्चन, म्हणजे एक जेमतेम 12 ते 15 क्वेश्चन फॉर्म्युला बेस होते. त्यामध्ये ते जे जूल किंवा जी इलेक्ट्रिसिटी आहे त्यामध्ये पॉवर, समजा आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे की एवढं व्होल्टेज आहे एवढ्या सेकंदासाठी एवढ्या ॲम्पियरमधून फ्लो करतं आहे, तर त्याचं किती पॉवर असेल वगैरे असे क्वेश्चन होते. आणि परत म्हणलं तर ते फोकल लेन्स वगैरे क्वेश्चन होते, म्हणजे ते तुम्ही करून जा, त्यातले भरपूर क्वेश्चन येत आहेत. 12-13 क्वेश्चन असतील माझ्या मते 40पैकी. बाकीचे जे GKचे होते ते मी तुम्हाला सांगितले. काही क्वेश्चन फारच सोपे आहेत, काही क्वेश्चन फारच अवघड आहेत. यामुळेच मी मागाशी म्हणालो की एकंदरीत मेरिट फार जास्त जायचं नाही, 180 मॅक्झिमम जाऊ शकेल माझ्या मते, म्हणजे 90 आउट ऑफ 100 क्वेश्चन येऊ शकतात समजा, पण त्याच्यावर माझ्या मते जायचं नाही. कारण की टेक्निकल सेक्शनमध्ये फॉर्म्युला बेस क्वेश्चन जास्त आहेत, शिवाय गणितामध्ये रिजनिंगचे जे क्वेश्चन आहेत ते वेळखाऊ आहेत थोडेसे. आणि इंग्लिश वोकॅब्युलरी थोडंसं टफ आहे इतर TCS एक्झामपेक्षा. त्यामुळे मेरिट जेमतेम 170, 160, 170, 180 ह्या रेंजमध्येच राहील. आणि तर ह्याचा एकंदरीत तुम्हाला फायदा होईल. थोडासा अभ्यास वगैरे करा जास्त, सायन्सला भर द्या, 10वी सायन्स पार्ट 1 पार्ट 2 करून जा. आणि करंट अफेअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर फार जुनं नाही फार नवं नाही, 1-2 महिन्याआधीचं एप्रिल महिन्याचं किंवा
मार्च महिन्याचं करंट अफेअर येत आहे. आता मला जे आलेलं ते सगळे एप्रिल महिन्याचं करंट अफेअर होतं. तुम्ही मार्च, एप्रिल, मे हे 3 महिन्याचं करंट अफेअर करून गेले तर निश्चितच 5 क्वेश्चन येतात आणि 2 महिन्याच्या रेंजमध्येच येते. तुम्हाला 100% फायदा होईल. ऑल द बेस्ट. सगळेजण छान पेपर द्या. थँक्यू.